अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या कंपनीची पोलिसांकडून चौकशी करण्यात आलेली आहे। डिझाइन बॉक्स या कंपनी विरोधात तक्रार आल्यामुळे पोलीस तथ्य तपासायला त्या ठिकाणी गेले होते। डिझाइन बॉक्स विरोधामध्ये 5 मिनिटे चौकशी केली गेली अशा स्वरूपाची माहिती आहे। अरोरांच्या कार्यालयावरती कोणतीही कारवाई केली नाही असं पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। दरम्यान नेमकं काय घडलं याबद्दल नरेश अरोरा हे रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचं कळतं। आणि या सगळ्याविषयी सविस्तर बोलूया। पुण्यातनं प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल या क्षणाला आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, या कारवाईनंतर एकूणच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या, माध्यमांमध्ये या सगळ्या चर्चा रंगल्या, सोशल मीडियावरती रंगल्या आणि त्यानंतर आता अखेर नरेश अरोरा हे स्वतः 8 वाजता पत्रकार परिषद घेत आहेत आणि याबाबतची माहिती देणार आहेत। पुण्यात शिवाजीनगर परिसरामध्ये डिझाइन बॉक्स नावाचं ऑफिस आहे, जे डिझाइन बॉक्स नावाचं ऑफिस नरेश अरोरा यांचं आहे आणि हे डिझाइन बॉक्स नावाचं कार्यालय, ही जी कंपनी आहे ती अजित पवार यांच्यासाठी राजकीय सल्लागार म्हणून नरेश अरोरा आणि त्यांची ही सगळी कंपनी काम करते। याच कंपनीच्या कार्यालयावरती साधारणपणे 1.5 तासांपूर्वी संध्याकाळच्या वेळी पोलिसांचं पथक आलेलं होतं। एक तोंडी तक्रार पोलिसांकडे या सगळ्या संबंधानं गेलेली होती आणि काही आक्षेपार्ह आहे का हे तपासायला, तथ्य तपासायला जेव्हा पोलीस या कार्यालयामध्ये पोहोचले तेव्हा त्यांना कुठल्याही पद्धतीची गोष्ट या ठिकाणी सापडली नाही आणि कारवाई जी आहे ती कुठल्याही स्वरूपाची पोलिसांनी केलेली नाही अशी पोलिसांनी देखील माहिती दिलेली आहे। डिझाइन बॉक्स ही जी कंपनी आहे ही कंपनी अजित पवारांसाठी काम करते। पुणे मनपा किंवा एकूण राज्यात जिथे जिथे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तिथे डिझाइन बॉक्सनं काम केलेलं आहे आणि याच विरोधात पोलिसांकडे जी तक्रार आलेली होती या सगळ्या तक्रारीच्या संदर्भानं पोलीस जेव्हा या कार्यालयावरती पोहोचलेले होते तेव्हा पोलिसांनी या ठिकाणी सगळी चौकशी केली। काही ज्या त्यांना गोष्टी वाटल्या त्याबद्दल त्यांनी तपास केला, मात्र कुठल्याही पद्धतीचं आक्षेपार्ह पोलिसांना काही आढळून आलं नाही। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची कारवाई जी आहे ती पोलिसांनी या ठिकाणी केलेली नाही असं पोलिसांनी देखील स्पष्ट केलेलं आहे। आणि याच सगळ्या संदर्भानं पत्रकार परिषद देखील नरेश अरोरा हे घेणार असल्याची माहिती मिळते। 8 वाजता त्यांची पत्रकार परिषद होणार आहे। अजित पवार यांच्यासाठी किंबहुना त्यांच्या पक्षासाठी याच कार्यालयातून काम चालू असतं आणि डिझाइन बॉक्स ही मागच्याही इलेक्शनच्या वेळी कॅम्पेनसाठी अजित पवारांसाठी काम करत होती। आता देखील ही कंपनी जी आहे ती काम करते आहे आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीत नेमकं इथे काही आक्षेपार्ह सुरू आहे अशाबद्दलची तक्रार जी आहे ती फोन करून पोलिसांकडे दिल्यानंतर पोलिसांचं पथक तातडीने या ठिकाणी आलेलं होतं। मात्र कुठल्याही पद्धतीची प्रतिकूल परिस्थिती किंवा आक्षेपार्ह कुठल्याही पद्धतीची गोष्ट पुणे पोलिसांना इथे आढळली नाही आणि त्यानंतर पोलीस आल्या पावली माघारी गेले असं पोलिसांनी देखील खुलासा केला। कारण वेगवेगळ्या बरोबर आहे ज्ञानेश्वर, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे आता नेमकं पोलीस तपासामध्ये काय झालं, मुळात तक्रार काय होती याबद्दलची स्पष्टता ही अर्थातच या पत्रकार परिषदेनंतर येऊ शकेल। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।